शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटे कापले. तुला कसं कळलं? हे चिकू पिकू जम्मत गोष्टी ॲप मध्ये. काय सांगतोस? त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्टोरी आहेत, अजून काय आहे? खूप सारे स्टोरीज आहे आणि गाणी आहे. वाव. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या मराठी मुलांवर इथल्या भाषेचा आणि इथल्या संस्कृतीचा जास्त प्रभाव असतो. कारण की ऑफकोर्स आता ते शाळेमध्ये जातात तर ते फक्त इंग्लिश ऐकतात, इथली संस्कृतीबद्दल शिकतात, इथला इतिहास जाणून घेतात. पण आपल्या मराठीला, आपल्या मराठी संस्कृतीला आणि आपला मराठी इतिहासामधल्या काही गोष्टींना मुलांपर्यंत जर पोहोचवायचं असेल तर चिकू पिकूचं जम्मत गोष्टी ॲप एकदम बेस्ट आहे. या ॲपमध्ये 365 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ऑडिओ स्टोरीज ऐकायला मिळतील. मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत, गणपतीच्या, रामायणाच्या, श्रीकृष्णाच्या, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ऐकायला मिळतात. मुलांना या निमित्ताने आपल्या मराठीशी आपण जोडून ठेवू शकतो. विशेष म्हणजे या ॲपमध्ये ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी ऐकता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल मराठी भाषा ही खूप अशी सिंपल आणि साध्या शब्दांमधली वापरली आहे, जी कुठल्याही मुलाला समजू शकते. शाहिस्ते खानाची फौज होती 1,00,000ची. म्हणजे शाहिस्ते खानाकडे 1,00,000 सैनिक होते, तर महाराजांचं सैन्य फक्त 20,000चं. 20,000 सैनिक 1,00,000 सैनिकांशी कसे बरं लढतील? सरळ हल्ला केला तर नक्कीच पराभव होणार. पण महाराज मोठे हुशार. त्यांनी एक शक्कल लढवली. या गोष्टीत पुढे काय बरं झालं असेल? ऐकण्यासाठी चिकू पिकूच्या ऑडिओ गोष्टींचं जम्मत गोष्टी ॲप आजच डाउनलोड करा. या ॲपमध्ये फक्त मराठी गोष्टीच नाही आहेत बरं का, तर बडबड गीतं, बालगीतं आणि अगदी फेस्टिवल सॉन्गसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. सगळ्यात विशेष सांगते, ज्या पद्धतीनं त्यांचं सादरीकरण केलं आहे ना ते एकदम उत्तम आहे. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या मुलालासुद्धा ते सहज समजू शकेल अशा पद्धतीनं त्यांनी त्याचं सादरीकरण केलं आहे. जर तुम्हाला चिकू पिकूच्या जम्मत गोष्टीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी खास डिस्काउंट आहे. आपल्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने चिकू पिकू तुमच्यासाठी एक खास डिस्काउंट कोड घेऊन आले आहेत, ट्रॅव्हल विथ शिल्पा. जर तुम्ही हा डिस्काउंट कोड वापरला तर तुम्हाला सबस्क्रिप्शनवरती 10% ऑफ मिळेल. तर आजच चिकू पिकूचं जम्मत गोष्टी ॲप डाउनलोड करा आणि मुलांना आपल्या संस्कृतीशी जोडा.